आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। प्रवीण माने यांनी फडणवीसांची सागर बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली। गेल्या आठवड्यातही फडणवीसांची इंदापुरात घेतली होती भेट। फडणवीसांच्या भेटीमुळे प्रवीण माने भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा। प्रवीण माने यांनी इंदापूर विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती। अबू आझमींकडून किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार। विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप। गॅस दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पुण्यात महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडत भाकऱ्या थापल्या। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। संजय राऊत गद्दार। वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यानं मुंबईतील मानखुर्दमध्ये बॅनरबाजी। राऊतांविरोधात लावण्यात आलेले बॅनर काढण्यात आले। मनसेचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन रद्द करण्याची मागणी। उत्तर भारतीय विकास सेना अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी निवडणूक आयोगाला दिलं पत्र। मनसेची नोंद रद्द करावी आणि रेल्वे इंजिन चिन्ह सामान्य प्रवर्गासाठी खुलं करावं अशी मागणी। देशाच्या व्यवस्थेत बिहारी लोक महत्त्वाची भूमिका बजावतात। बिहारी अर्थव्यवस्थेला मजबूती देण्याचं काम करतात। केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची मनसेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया। देश की व्यवस्था में एक अहम भूमिका वो निभाते हैं। बड़े बड़े पदों पर वो विराजमान हो के नीति निर्धारक की भूमिका भी निभाते हैं। अपनों को प्राथमिकता देते हुए सबके साथ सबके सहयोग से आगे बढ़ेंगे तो मुझे लगता है एक खूबसूरत राज्य हम लोग बना पाएंगे। जयकुमार गोरेंप्रमाणे मलाही मंत्रिपद मिळावं। अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त। भविष्यात काँग्रेस सोबत किंवा कुठल्या तरी पक्षात जाईन असंही केलं स्पष्ट। गोरे साहेब या ठिकाणी आलेले जयकुमारजी आपले जावई आहेत, पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रिपद मिळावं असं अपक्ष सुरुवात केलं। त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावी अशी आपण अपेक्षा करतो। 50 पटीनं कांद्याची लागवड केली तर कांद्याचे दर पडणारच। कोकाटेंनी कांद्याच्या भावावरून शेतकऱ्यांना जबाबदार ठरवलं। एखाद्या शेतकऱ्याला कांदा लागवडीतून फायदा झाला म्हणून बाकी शेतकरीही कांदाच लावत सुटतात। कोकाटेंचं वक्तव्य। किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही? दुप्पट का तिप्पट? तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणारच आहेत ना। लवकरच ई कॅबिनेट सुरू होणार। सर्व मंत्री आणि सचिवांना आयपॅड मिळणार। हिमाचल प्रदेश प्रमाणेच राज्यातही ई कॅबिनेटचा निर्णय।